नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये खास मी महिलांसाठी सोप्या आणि साध्या ट्रिक्स अशा सांगणार आहे की ज्या आरोग्यासाठी किचनमध्ये अगदी तुम्हाला उपयुक्त आहेत आणि आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायची यासाठी थोड्याशा टिप्स सांगितल्या आहेत. तर चला टिप्सला सुरुवात करूया. त्यामधील पहिली टिप्स, जर गेटच्या कुड्या दरवाजाच्या कुड्या जाम झाल्या असतील तर त्यामध्ये मोहरीचे तेल घाला किंवा मशीनचे ऑइल टाका. यामुळे सर्व समस्या दूर होतील आणि कुड्या सुरळीत बंद होतील. नंबर 2, कढीची चव वाढवण्यासाठी कढी बनवल्यानंतर त्यात टम्परिंग घाला. तसेच कढी सर्व करण्यापूर्वी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घाला. यामुळे कढीची चव आणि रंग देखील वाढेल. नंबर 3, पराठे चविष्ट होण्यासाठी उकडलेले बटाटे किसून मिक्स करा, जेणेकरून पराठ्याची चव आणखी वाढेल. नंबर 4, भाताची चव वाढावी म्हणून भात शिजवताना कुकरमध्ये 2 चमचे देसी तूप आणि 1 वेलची ठेवा. त्यानंतर त्यात अगोदर धुतलेले तांदूळ घालून ते थोडा वेळ परतून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून तांदूळ टाकून बंद करून 2 शिट्ट्या करून घ्या. नंबर 5, नवीन भाषा शिकणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा नवीन ठिकाणी प्रवास करणे यासारख्या गोष्टी करून स्वतःला एक वेगळं वळण द्या. त्यानंतर नंबर 6, तणाव आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. योग, ध्यान किंवा संगीत ऐकणे यासारख्या तणाव कमी करणाऱ्या गोष्टींचा वापर करा. त्यानंतर 7, दररोज रात्री 7 ते 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपेमध्ये आपले शरीर आणि मन दोन्ही विश्रांती घेतात. त्यामुळे पुन्हा चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी ते तयार होतात. नंबर 8, फळ, भाज्या, धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश तुम्ही आहारामध्ये करा. यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले पोषक घटक मिळतील आणि आपण एक एनर्जेटिक राहाल. नंबर 9, दररोज थोडा वेळ व्यायामासाठी द्या. चालणे, धावणे, पोहणे किंवा सायकलिंग चालवणे यासारख्या कोणत्याही प्रकारच्या व्यायामाला तुम्ही भर द्या. व्यायामामुळे आपले शरीर आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. नंबर 10, शेवग्याचे पाणी प्यायल्याने सौंदर्यही वाढते. यामुळे त्वचा आणि केसांना नवीन चमक आणि जीवन मिळते. व्हिटॅमिन ईच्या समृद्ध स्रोतामुळे केस मजबूत होतात आणि त्वचा मुलायम होते. नंबर 11, जुनं झालेल्या लिप बामचा वापर नखाच्या भोवतालच्या कोरड्या त्वचेला पोषण करण्यासाठी तुम्ही करू शकता. आपण ते आपल्या टाचांना मऊ करण्यासाठी देखील लावू शकता. जुना लिप बामचा तुम्ही शूज चमकवण्यासाठी देखील वापर करू शकता. नंबर 12, जुनी झालेली लिपस्टिक एका भांड्यात काढून गरम पाण्याने ती वितळून घ्या. लिपस्टिक वितळेल आणि सर्व बॅक्टेरिया नष्ट होतील. आता त्याला व्हॅसलीनमध्ये मिक्स करून आता हे एक डब्बीमध्ये भरून ठेवा आणि फ्रीजला ठेवा. तुमचा लिप बाम तयार आहे. नंबर 13, जांभूळ खाल्ल्याने कार्बोहायड्रेट ऊर्जेचे रूपांतर होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात नक्की जांभळाचे सेवन करावे. यामुळे लघवीला होणारा त्रास आणि तहान लागणे समस्या दूर होतात. नंबर 14, रात्रभर पाण्यात भिजवलेला सुकामेवा खाल्ल्यास त्याच्या अनेक गोष्टींवरती फायदा होतो. मूड फ्रेश राहण्यासाठी, दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी, केस व त्वचा चांगली होण्यासाठी, पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि रात्री शांत झोप लागण्यासाठी याचा उत्तम फायदा होतो. नंबर 15, 1 चमचा व्हिनेगर घ्या. त्यामध्ये बेकिंग सोडा टाकून हे मिश्रण करून पाण्यामध्ये चांगले ढवळून घ्या. याने फरशी पुसल्यास घरातील मुंग्या आणि झुरळ नाहीसे होतात. जर आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण टिप्स मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि नेहमी अपलोड करत राहील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत.